हॅलो, मी अंकिता. आपण पाहत आहोत एबीडी मराठी. तर नजर टाकूयात आजच्या ताज्या आणि ठळक घडामोडींवर. आज 8 मे 2024 वार बुधवार. पाहूया ठळक बातम्या. गुगल कंपनी लवकरच आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनी आपल्या गुगल पिक्सेल 8 सीरीज मधील सर्वात स्वस्त फोन लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन लॉन्च होण्यापूर्वीच त्याचे फीचर्स लीक झाले आहेत. त्यामुळे या स्मार्टफोन बाबत माहिती समोर आली. या स्मार्टफोनचे नाव गुगल पिक्सेल 8a असेल. या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट स्क्रीन दिली जाऊ शकते. हा स्मार्टफोन नवीन फीचरसह बाजारात लॉन्च होणार आहे. नायर रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. टोपोज प्लाझच्या बिल्डिंगच्या 15व्या मजल्यावरून तरुणाने उडी मारून आत्महत्या केली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे. उडी मारल्यानंतर नागरिकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले, परंतु रुग्णालयात नेण्याच्या आधीच मृत्यू झाला अशी माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेनंतर परिसरात शांतता पसरली आहे. भविष्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत असताना NTT, NEC आणि फ्युजिट्सू सारख्या जपानी टेक दिग्गजांच्या संघाने जगातील पहिलाच हाय स्पीड 6G वायरलेस उपक्रमांपैकी एकाचे अनावरण केले आहे. हा तंत्रज्ञानात्मक चमत्कार त्याच्या अभूतपूर्व क्षमतेसह संप्रेषणात क्रांती घडवून आणणार असल्याची चर्चा एक विश्वास सुरू झाली आहे. 6G तंत्रज्ञानाबाबत जगभरात संशोधन सुरू असतानाच ही क्रांती डेटा ट्रान्समिशन गतीसाठी नव्याने मौलाचा दगड ठरेल असे बोलले जात आहे. भिवंडीत 2 वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या असून दोन्ही घटनांबाबत नारपोली पोलीस ठाण्यामध्ये सोमवारी अज्ञात वाहन चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. एका घटनेत रस्त्याने चालत असणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या घटनेत भरधाव कार चालकाने दिलेल्या धडकेत रस्त्याने चालत असणाऱ्याचा मृत्यू झाला. याबाबत चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परभणीत मतदान केल्याचा व्हिडिओ पोस्ट करणं तरुणाला महागात पडला आहे. मतदान करतानाचा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावरती पोस्ट केला. परभणीमध्ये मतदान केल्याचा फोटो पोस्ट करणं तरुणाच्या अंगलट आले. गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा निकाल हा मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात लागणार असून 10वीचा निकाल हा या चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार अशी माहिती महाराष्ट्र बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. अर्थातच गेल्या अनेक दिवसांपासून ज्या निकालाची आतुरता होती तो निकाल या चालू महिन्याच्या अखेरीस लागणार आहे. निकाल लागण्यास आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. विविध कार्यक्रमात फुलांचा वापर वाढला आहे, त्यामुळे फुलांची मागणी वाढली असून फुल शेती फायदेशीर ठरत आहे. बाजारातही फुलांना मोठी मागणी आल्याने जरबेरा, शेवंती, झेंडूची शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत आहेत. धारुरा येथील प्रियंका गणेश सावंत फुल शेतीतून कमी खर्चात जास्त नफा मिळवत आहेत. त्यांना नुकताच राज्य शासनाचा राजमाता जिजाऊ कृषीभूषण पुरस्कार मिळाला आहे. लग्न समारंभात फुलांचा वापर होत असल्याने फुलांची मागणी वाढली आहे. बाजारात फुलांना 150 ते 180 रुपये प्रति किलो पर्यंत भाव मिळत आहे. ब्राझीलमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे हाहाकार माजला आहे. या आठवड्यात झालेल्या पावसामुळे 57हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुरामुळे हजारो लोकांना घरे सोडावी लागली आहेत, तर हजारो लोक बेपत्ता आहेत. सध्या पुरामध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे. समृद्धी महामार्गाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा फोर्सच्या गस्ती पथकाने महामार्गावर थांबलेल्या 2 वाहनांमधून तस्करी होणारा 42 लाखांचा सुमारे 214.8 किलो गांजा पकडला. सुरक्षा रक्षकांना पाहून दोन्ही वाहनांसोबत असलेले अंधाराचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या एबीडी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.